अरे देवा, हे काय झालं? मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला. त्यानंतर पुढे जे घडलं त्याने भक्तांचं डोकंच चक्रावलं. सध्या चेन्नईतील एक घटना समोर आली आहे. विनायकपूरमधील हा भाविक, ज्याचं नाव दिनेश आहे, एका भाविकाचा आयफोन चुकून दानपेटीत पडला आणि तो मंदिराची संपत्ती बनला. 1 महिन्यापूर्वी तो आपल्या कुटुंबासह मंदिरात गेला होता. देवाची पूजा केल्यानंतर तो दानपेटीत काही पैसे टाकायला गेला. त्याने सांगितलं, जेव्हा तो आपल्या शर्टच्या खिशातील पैसे काढत होता तेव्हा आयफोन चुकून दानपेटीत पडला. ही दानपेटी बरीच उंचावर असून त्यावर लोखंडी जाळी सुद्धा होती, ज्यामुळे दिनेश यांना त्यातून फोन काढता आला नाही. आपला फोन बाहेर काढणं अशक्य असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला, पण तिथे त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. जी वस्तू दानपेटीमध्ये टाकली जाते ती देवाचीच होऊन जाते आणि ती परत केली जात नाही. परंपरेनुसार दानपेटी 2 महिन्यानंतर एकदाच उघडली जाते, असं तेथील कर्मचाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलं. दिनेशने धार्मिक संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तेव्हा दानपेटी कधी उघडणार हे सांगितलं. अखेर शुक्रवारी दानपेटी उघडण्यात आली. याची माहिती मिळताच दिनेश तिथे पोहोचला, पण मंदिर प्रशासनाने तो आयफोन आता मंदिराची संपत्ती असल्याचं सांगत फोन देण्याऐवजी सिम कार्ड आणि फोनमधील महत्त्वाचा डेटा डाउनलोड करण्याचा पर्याय दिला. तसेच शेवटी हीच घटना कोणी दुसऱ्यासोबत घडली असती तरीही इथे तसाच न्याय लागू असता, असं स्पष्टीकरण मंदिरातून देण्यात आलं आहे.